मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा माझ्याकडून. तर मित्रांनो, माहिती आहे ना, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्याला सर्वात अगोदर उठून स्नान करून कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे? सूर्याला अर्घ्य देताना ओम सूर्य नारायण नमः, ओम सूर्याय नमः. अगदी सोपा मंत्र जपायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये तांब्याचाच घ्यायचा आहे तुम्हाला कळसा. तांब्याचाच कळसा घेऊन त्यात काळी तीळ या पांढरी तीळ, गुळाचा खडा, लाल फूल आणि अक्षदा, कुंकू वगैरे टाकून अशी तुम्हाला पूजा करायची आहे. नाहीतर लाल चंदन असेल तर सर्वात चांगलं. लाल चंदन आणि तांदूळ आणि लाल फूल टाकायचं, गुळ टाकायचं आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा. याच्याने जशी सूर्याचे किरण पडतात आणि जसे सूर्याच्या किरणांना तेज आहे तसे आपल्या जीवनामध्ये असे तेज राहील सोन्यासारखे. अगदी आपले आयुष्य सोन्यासारखं होईल. तर हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी नक्की करायचा आहे. आणि दान पुण्याचा समय माहिती आहे ना, तर दान पुण्याचा समय 3:15 तर 6:20 आपल्याला तिळगुळचा दान करायचंय, तिळाच्या लाडूचा दान करायचंय. शिव मंदिरात जायचं प्रदोष कालावर आणि तिथे भरपूर जण तुम्हाला भेटून जातील. एक लाडूचा अर्धा करून सर्वांना तिळाचे दान करून द्यायचे. याच्याने आपल्याला कोट्यावधी पुण्यफळाची प्राप्ती होईल. त्याशिवाय महालक्ष्मी सुद्धा आपल्यावर प्रसन्न होईल. त्याशिवाय षटतीला एकादशी आहे तर वैकुंठ लोकची पण प्राप्ती होईल. तर असा हा उपाय करायला विसरू नका. आणि चुकूनही कोणाला धारदार वस्तू देऊ नका. चुकूनही छुरी, चाकू अशा काही धारदार वस्तू तुम्हाला दान करायच्या नाहीये. साडी आणि हिरव्या कलरची साडी तुम्हाला घालायची. आणि 5वा दिवस असेल पिरियडचा तर पूजेला 5वा दिवस घरच्यासाठी चालेल. शिव मंदिरासाठी 7व्या दिवशी आपल्याला शिव मंदिरात प्रवेश करायचा आहे. घरच्या घरी तुम्ही 5व्या दिवशी पूजा करू शकता. कोणाला 4 दिवस आहे तर ताई मला 4 दिवस आहे अशा कमेंट्स येतात. तर ज्यांना 4 दिवस आहे त्यांनी संध्याकाळी परत एक वेळा अंघोळ वगैरे करून तुम्ही रात्री 11 नंतर भगवान विष्णूला तिळगुळाचं नैवेद्य भोग लावू शकता. अशा प्रकारे तुम्ही मकर संक्रांतीची पूजा करू शकता. ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करायचा आहे. श्री सूक्त, पुरुष सूक्त, श्री स्वामी समर्थ एक माळ, आदित्य हृदय स्तोत्र आणि ओम सूर्य नारायण नमः 108 वेळा. माझ्या शालिनी भक्ती सागरवर सूर्य सहस्रनामावली येऊन जाईल. तर सर्वांनी ती पठण करायची म्हणजे दरिद्रताचा नाश होईल. श्री स्वामी समर्थ.